श्रीराम जय राम जय जय राम। अनुसंधानी चित्त सर्वानुभूती भगवंत, हाच माझा परमार्थ। ज्यास पाहिजे असेल हित, त्याने ऐकावी माझी मात। जो झाला रामभक्त, तेथेच माझा जीव गुंतत। मला रामभक्ती विण काही, सत्य सत्य जगी कोणी नाही। जीवाचे व्हावे हित, हाच मनाचा संकल्प देख। तुम्हास सांगावे काही, ऐसे सत्य माझे जवळ नाही। पण एक सांगावे वाटते चित्ती, रघुपती विन शोभा नाही जगती। मुलगी सासरी गेली, तिची काळजी सासर चालला लागली। तैसे तुम्ही माझे झाला, आता काळजी सोपवावी मला। सदा राखा समाधान, हाच माझा आशीर्वाद पूर्ण। मी तुमची वेळ साधली, हा ठेवा मनी विश्वास। आनंदाने राहावे जगात, अंतकाळची काळजी तुम्ही कशाला करावी। व्यवहार मी सांभाळला, तरी पण रामाला नाही दूर केला। राम सखा झाला, नामी धन्य मला केला। मी तुम्हास म्हटले आपले, याचे सार्थक करून घेणे आहे भले। नामा परते न माना सुख, हाच माझा आशीर्वाद। माना माझे बोल सत्य, कृपा करील खास भगवंत। मी असो कोठे तरी, मी तुम्हापासून नाही दूर। याला साक्ष रघुवीर, तुमचे आनंदात माझे अस्तित्व जाण। दुःखी होऊन न करावे अप्रमाण। तुम्ही माझे म्हणविता, मग दुःखी कष्टी का होता। उपाधी वेगळे झाला, ऐसे ऐकू द्यावे मला। माझे ज्याने व्हावे, त्याने राम जोडून घ्यावे। दृश्य वस्तूचा होतो नाश, याला मीही अपवाद नाही खास। शेवटी मागणे तुम्हा एकच पाही, नामा वाचून दूर कधी न राही। अनुसंधानी चित्त सर्वानुभूती भगवंत, नामी प्रेम फार, त्याला राम नाही दूर। मी सांगितल्याप्रमाणे वागावे, राम कृपा करील हे निश्चित समजावे। आता आनंदाने द्यावा निरोप, हेच तुम्हा सर्वांस माझे सांगणे देख। सदा राहावे समाधानी, नको सुख दुःख काळजी चालेश। माझा झाला जगदीश, हा भाव ठेवा निरंतर। राम साक्षी, मी तुम्हापासून नाही दूर। सर्वांचे करावे समाधान, जे माझे प्राणाहून प्राण जाण। सर्वांनी व्हावे रामाचे, हाच माझा आशीर्वाद घेईसाचे। जगाचे ओळखावे अंतःकरण, तैसे आपण वागावे जाण। नामा परते दुजे न मागावे, एका प्रभूस शरण जावे। हा करावा उपाय, तोच समाधानाला नेईल खास। विवेक वैराग्य संपन्न, सदा असो अंतःकरण। अखंड घडो भगवत भक्ती, आत्मज्ञान प्रतीती। ब्रह्मस्वरूप स्थिती, नामी निरंतर जडो वृत्ती। मी आहे तुमच्यापाशी, हा ठेवावा निर्धार। न सोडावा आता धीर, सुखाने करा नामस्मरण। कृपा करील रघुनंदन। श्रीराम जय राम जय जय राम। चैतन्यवाणी, काया गुंतवावी प्रपंचात, मन असावे रघुनाथात। श्रीराम जय राम जय जय राम। श्री गुरुदेव दत्त। श्री गुरुचरित्रे अध्याय 13वा। श्री गुरूंच्या कृपेने ब्राह्मणाचा उदरशूल केला। श्री गणेशाय नमः। सिद्ध म्हणाला, नामधारका, प्रयागातील वास्तव्यात श्री गुरु नरसिंह सरस्वतींनी एकूण 7 जणांना संन्यास दीक्षा दिली। माधव सरस्वती, बाळ सरस्वती, कृष्ण सरस्वती, उपेंद्र सरस्वती, सदानंद सरस्वती, ज्ञानज्योती सरस्वती आणि सिद्ध ही त्यांची नावे होते। त्यानंतर ते शिष्यांसमवेत बद्रीश्रमास गेले। तेथून दक्षिण यात्रेस निघाले।
फिरत फिरत ते आपल्या जन्मगावी कारंजा झाले. आपल्या आईवडिलांना व भावंडांना भेटले. त्यांनी घरोघरी जाऊन पूजेचा स्वीकार केला. माधव आणि अंबा यांनी त्यांना उद्धार करण्याची विनंती केली. श्री गुरु म्हणाले, मी तुमचा पुत्र अजून संन्यास घेतला आहे म्हणून तुम्हाला मोक्ष मिळेल. तुम्ही काशी क्षेत्री देह ठेवाल. ते ऐकून श्री गुरूंचे माता पिता कृतकृत्य झाले. श्री गुरूंची रत्नाई नावाची बहीण होती. तिने संन्यास घेण्याची इच्छा व्यक्त केली. श्री गुरु तिला म्हणाले, तू पतीची सेवा कर, संसार कर. तुला पूर्वजन्मीचे दूषित संचित कर्म अजून भोगायचे आहे. तुझा पती त्याग करून तापसी होईल. तुला कुष्ठ होईल. त्या रोगजर्जर अवस्थेत माझे तुला पुनश्च दर्शन होईल. मग तू गाणगापूर क्षेत्री जा. तेथे भीमा अमरजा संगमावर पापविनाशी तीर्थात स्नान केल्यावर तू पापमुक्त होशील. त्यानंतर श्री गुरु आपल्या शिष्यांसह त्र्यंबकेश्वरास आले. त्यांनी आपल्या शिष्यांना त्या क्षेत्राचे महात्म्य सांगितले. पूर्वी या ठिकाणी गौतमांसह अनेक ऋषी तपश्चर्या करत होते. एकदा काही ऋषींच्या मनात गंगा भूलोकी आणल्यास लोकांचे कल्याण होईल असा विचार आला. त्यांनी एक मायावी गाय निर्माण केली. ती गौतमांच्या शेतात शिरून साळीचे पीक खाऊ लागली. तिला घालवून देण्यासाठी गौतमांनी दर्भाची गाडी तिच्या दिशेने भिरकावली. अन्य ऋषींच्या मायाशक्तीने तिचे शस्त्रात रूपांतर झाले. त्याच्या आघाताने गाय मरण पावली. या गोहत्येच्या पापनिकृतीसाठी ऋषीजनांनी गौतमांना गंगेला भूलोकी आणून तीत स्नान करण्यास सांगितले. गौतमांनी तपश्चर्येने शिवाला प्रसन्न करून गंगेला मनुष्याच्या पापक्षालनासाठी त्र्यंबक क्षेत्री प्रकट करण्यास सांगितले. तेव्हा शंकराने गंगा अंशतः अवर्तीन केली. गौतमांमुळे तिला गौतमी नाव पडले. त्यानंतर श्री गुरु गौतमी काठची तीर्थक्षेत्रे पाहत मंजरिका गावी आले. तेथील माधवारण्य नावाचा भक्त त्यांनी नित्य मानसपूजा करीत असे. श्री गुरूंनी त्याला प्रेमाने दर्शन दिले. तू ही मानसपूजा नित्य करीत राहा. तुला दत्तात्रेयांचे प्रत्यक्ष दर्शन होईल. तुला ब्रह्मलोकी सदुती मिळेल असा त्याला आशीर्वाद दिला. त्यानंतर श्री गुरु वासर ब्रह्मेश्वर स्थानी आले. तेथील नदीत शिष्यांसह स्नान केले. तेवढ्यात पोटदुखी असह्य असलेला एक ब्राह्मण काठावर येऊन गडाबडा लोळू लागला. त्याचे अन्नाशी उभे वैरच होते जणू. तो फलाहारच करायचा. महिना पंधरावड्याने जेवला तरी पोटदुखी असह्य व्हायची. आदल्या दिवशी त्याने सणानिमित्त मिष्ठान्न भोजन केले होते म्हणूनच हा त्रास होत होता. आता प्राणत्यागाशिवाय या जीवघेण्या व्याधीतून सुटका होणार नाही असा विचार करून त्याने पोटावर जड पाषाण बांधला आणि विषण्ण मनाने शिवनाम घेत नदीत शिरला. श्री गुरूंनी त्याची वेदना जाणली. त्याला बोलवून घेतले. त्याला आत्महत्येपासून परावृत्त केले. माझ्याकडे औषध आहे. आता तुझे दुखणे गेलेच म्हणून समज असे म्हणून त्याला धीर दिला. त्यावेळी सायनदेव नावाचा एक ब्राह्मण ग्रामाधिकारी श्री गुरूंच्या दर्शनास आला. श्री गुरूंनी त्याचे गोत्र, मूळ गाव आदी चौकशी केली व म्हणाले, सायनदेवा, हा ब्राह्मण पोटदुखीने आजारी आहे. याला तुझ्या घरी ने व उडदाचे वडे, सांदणे आणि दूध मिश्रित पक्वान्नांचे भोजन दे. सायनदेव म्हणाला, माझ्या घरचे अन्न खाऊन याचा प्राण गेला तर मला नाहक ब्रह्महत्येचे पाप लागेल. श्री गुरु त्याला म्हणाले, उगाच संशय घेऊ नकोस, सांगितल्याप्रमाणे कर. सायनदेव म्हणाला, स्वामी, या ब्राह्मणासमवेत तुम्ही सर्वांनी माझ्या घरी भोजन करून मला उपकृत करावे. श्री गुरूंनी त्याला संमती देताच तो आनंदाने घरी गेला. स्नान संध्याधी नित्यकर्मे झाल्यावर श्री गुरु आपले शिष्य व उदरशूल झालेल्या त्या ब्राह्मणाला बरोबर घेऊन सायनदेवाच्या घरी गेले. सायनदेव आणि त्याची पत्नी जाखाई
यांनी त्यांची पूजा केली. श्री गुरूंनी त्या दोघांना तुमच्या वंशात गुरुभक्तीची परंपरा निरंतर चालू राहील असा वर दिला. त्या दोघांनी सर्वांना आग्रहाने पोटभर खाऊ घातले. श्री गुरूंच्या आज्ञेने ब्राह्मणही मनसोक्त जेवला आणि त्यांच्याच कृपाप्रसादाने पूर्णतः व्याधीमुक्त झाला. नामधारका, हा चमत्कार मी स्वतः पाहिला आहे. गुरुकृपेने जन्मांतरीचे दोष जातात, मग व्याधी कशी बरे राहील? श्री स्वामी समर्थ मठ, कुरवपूर. श्री स्वामी समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.